हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं? आपण बघितलं लॅटेंट हीट म्हणजेच काय. लॅटेंट हीट याला आपण अप्रकट उष्मा असं म्हणतो. व्हॉट इज लॅटेंट हीट? Actually, the heat is absorbed or extracted by an object for converting from one phase to another phase. That heat is called as a latent heat. Definition: energy in the hidden form from which supplied or extracted to change the state of the substance without changing its temperature. वस्तूच्या एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये बदल होण्यासाठी जी उष्णता शोषली किंवा बाहेर टाकली जाते आणि हे सर्व होत असताना त्या वस्तूचं तापमान मात्र बदलत नाही, ह्या हीटला काय म्हटलं जातं? लॅटेंट हीट असं म्हटलं जातं, अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, व्हेन आईस gets heated, it converted into water, but the temperature do not change. It remains zero till the all ice get converted into water. After that only the temperature start rises. जोपर्यंत संपूर्ण बर्फ पाण्यामध्ये बदलत नाही तोपर्यंत ते जे टेम्परेचर आहे आईस वॉटर मिक्सचरचं ते 0 डिग्रीच राहतं. उष्णता शोषणं चालू आहे पण टेम्परेचर मध्ये चेंज नाहीये. ही जी उष्णता शोषली जाते बर्फाद्वारे ती उष्णता असते लॅटेंट हीट. म्हणजेच काय तर अप्रकट उष्मा. ओनली फेज इज ट्रान्सफॉर्म ड्युरिंग दॅट लॅटेंट हीट. सेकंड पुढची कन्सेप्ट आपण बघितली होती काय तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इन बिटवीन आपण मेल्टिंग पॉइंटची डेफिनेशन पण बघितली होती. मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस काय होता? मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस, the temperature, the constant temperature at which solid ice get converted into liquid is called as a melting point of ice. त्याच्यानंतर आपण बघितलं ग्राफ ड्रॉ केला होता. कशाचा ग्राफ होता तो? जेव्हा आपण आईसला हीट दिलं आणि दर मिनिटाला आपण रेकॉर्ड करत होतो ऑब्झर्वेशन. मग याचा ग्राफ आपल्याला दिसला की पहिल्या 3 ते 4 मिनिटापर्यंत आपल्याला काही बदल जाणवला नाही टेम्परेचर मध्ये, ते 0 डिग्रीच होतं. म्हणजेच हा होता ए टू बी सेक्शन पहिला, तो होता काय तर लॅटेंट हीट चा सेक्शन. पुढे आपण सरकलो ए बी नंतर सी डी हा जो ग्राफ आला इथं राईज दिसला आपल्याला टेम्परेचर मध्ये. ऍज वी गो ऑन हिटिंग द वॉटर टेम्परेचर गेट राइजेस अँड रीच टू द 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री तापमानाला पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा टेम्परेचर राईज होत नाही. ह्या टेम्परेचरला वॉटर स्टार्ट कन्वर्टेड इनटू वॉटर वेपर, म्हणजे ते गॅसेस मध्ये कन्वर्ट होतं, लिक्विड चेंज टू गॅस. आणि ह्या टेम्परेचरला 100 डिग्री सेल्सिअसला पुन्हा आपला ग्राफ एक हॉरिझॉन्टल लाईन मध्ये येतो विच इज पॅरलल टू द आपल्या टाइमची लाईन म्हणजे एक्स ऍक्सिस. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन काय असते? जो आपला एबी सेक्शन होता तो होता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि काय आहे ती? The heat energy absorbed at a constant temperature during the transformation of solid into the liquid is called as heat of fusion. मग latent heat of fusion म्हणजेच काय? At a constant temperature solid get converted into liquid is called as a काय तर latent heat of fusion. ठीक आहे. मग आता ही अशी उष्णता आहे जी ऍब्सॉर्ब केली जाते एका विशिष्ट आणि स्टेडी तापमानाला, की ज्या तापमानाला सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होतं आणि टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट राहतं. अशा त्या तापमानाला काय म्हटलं जातं तर लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं म्हटलं जातं. त्याच्या पुढची सुद्धा आपण एक डेफिनेशन घेतली होती. इथं स्पेसिफिक शब्द ऍड केला होता आपण. काय होता तो? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? विशिष्ट वितळणाचा उष्मा. हे ना, आपण हे सुद्धा कन्सेप्ट बघितली होती. हीट ऑफ फ्युजन म्हणजेच काय? विशिष्ट वितळणाचा अप्रकट उष्मा.
आणि आता स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजेच काय, तर वितरणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ठीक आहे. आता स्पेसिफिक शब्द आल्यानंतर आपल्याला इथं स्पेसिफिक मास घ्यावं लागतं आणि ते मास सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. मग आपण बघितलं कशी डेफिनेशन बनली ती, द हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ युनिट मास ऑफ सॉलिड. फक्त ट्रान्सफॉर्मेशन नंतर काय शब्द टाकला, युनिट मास ऑफ सॉलिड. unit mass of solid into the liquid is called as a specific latent heat of fusion. ठीक आहे, ही होती आपली डेफिनेशन. आजच्या लेक्चरला आपण पुढे सरकणार आहोत आणि पुढची कन्सेप्ट घेणार आहोत ती म्हणजे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. काय, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. सगळ्यात पहिले पुस्तकातलं काय कसं दिलेलं आहे ते बघून घेऊ आणि मग आपण आपल्या भागाला सुरुवात करू. Once the all ice is transformed into the water, the temperature of water start rising. It increasing up to 100 degrees Celsius. Line BC in the graph represent the rise in the temperature of water from 0 degrees Celsius to 100 degrees Celsius. Thereafter, even though the heat energy is supplied to water, its temperature does not rise. The heat energy is absorbed by the water at this temperature and used to break the bond between molecules of liquid to convert the liquid into the gaseous state. Thus, during the transformation from liquid phase to gas phase, heat energy is absorbed by the liquid but its temperature does not change. Hence, underline केलेली आहे बघा पेन्सिलने, the constant temperature at which the liquid transform into the gaseous state is called boiling point of the liquid. मग आता इथं आपल्याला बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन मिळाली. मागच्या याच्यात आपल्याला मेल्टिंग पॉइंटची डेफिनेशन मिळाली होती. मग काय आहे बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन? आय विल रिपीट, द कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट विच द लिक्विड ट्रान्सफॉर्म इनटू द गॅसेस स्टेट is called as boiling point of liquid. The heat energy absorbed at a constant temperature during the transformation of liquid into the gas is called as a latent heat of vaporization. आणि ह्यावरूनच आपली पुढची डेफिनेशन बनते काय, तर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन काय आहे ती, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब at a constant temperature by unit mass of liquid to convert into the gaseous phase is called specific latent heat of vaporization. Specific latent heat of vaporization म्हणजे काय, बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. बघा मित्रांनो, ज्याला लॅटेंट हीट समजली त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन समजतं, त्यालाच स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन समजतं. मग मागचे दोन लेक्चर जे आपण लॅटेंट हीट आणि लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वरती घालवले, ज्यांना ते व्यवस्थित समजलं त्यांना लॅटेंट हीट ऑफ व्हॅपरायझेशन समजणं काहीही अवघड नाही. ठीक आहे, चला बघा. पहिल्या ग्राफच्या सेक्शन मध्ये आपण एबी हा सेक्शन बघितलं जो आहे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता जेव्हा सगळं आईस कन्वर्ट होतं वॉटर मध्ये आणि हीट तुमची देणं चालू आहे, थर्मामीटर बुडवलेला आहे. आता when all ice get converted into water, now its temperature starting rises and it will reach to the 100 degrees Celsius. आता 100 डिग्री पर्यंत पाण्याचं तापमान पोहोचवणार कारण तुमची उष्णता देणं चालू आहे. यू विल सी दॅट हीट इज कन्वर्टेड इनटू टेम्परेचर राईज, है ना. पाणी मध्ये रूपांतर झाल्यानंतर बर्फाचं जी उष्णता दिली जाते ती सरळ तुम्हाला टेम्परेचर दाखवेल. मग तुम्हाला ग्राफ दिसेल, है ना. तो ग्राफ असेल BC नावाचा. आता 100 डिग्रीला पोहोचल्यानंतर you still continue the heating and you will find that the temperature does not rise above 100 degrees Celsius. But at the 100 degrees Celsius, water start boiling and
इट्स कन्व्हर्टेड इनटू इट्स व्हॅपराइज स्टेट. 100 डिग्री तापमानाला पाणी उकळायला लागेल आणि पाण्याचं रूपांतर हे बाष्पामध्ये वॉटर व्हेपर मध्ये होणार आहे. मग तो ग्राफ पुन्हा स्टेडी जाणार आहे. तो आपला असणार आहे CD नावाचा, जो पॅरलल असेल आपल्या टाइमला, बरोबर ना, म्हणजे एक्स ऍक्सिसला. आता हे असणार आहे तुमचं लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग इथंच तुम्हाला मिळते बॉइलिंग पॉइंटची डेफिनेशन. व्हॉट इज बॉइलिंग पॉइंट? तर ह्याला म्हणतो आपण उत्कलनांक बिंदू. उत्कलनांक बिंदू म्हणजेच काय? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर व्हेन लिक्विड गेट कन्व्हर्टेड इनटू गॅस स्टेट इज कॉल्ड इट्स बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. ज्या स्थिर तापमानाला एखाद्या द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होते, त्या स्थिर तापमानाला त्या द्रवाचा उत्कलनांक बिंदू असे म्हणतात. ही झाली मराठीतून व्याख्या. मग बॉइलिंग पॉइंट म्हणजे असं कॉन्स्टंट टेम्परेचर, त्या टेम्परेचरला लिक्विड गेट कन्व्हर्टेड इनटू गॅस, राईट. व्हॉट इज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन? लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन मग बनते the heat energy absorbed at a constant temperature by liquid is converted into gaseous phase is called latent heat of vaporization. बघा इथं मी 2-3 शब्द वापरले नाही, जसं की द अमाऊंट ऑफ आणि युनिट मास ऑफ. आता हे का नाही वापरले? बरोबर, इथं मी फक्त बोललो तुम्हाला काय, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे आपण काय म्हणू, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय लिक्विड टू कन्वर्ट इनटू द गॅसेस फेज इज कॉल्ड ॲज अ लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे अशा स्थिर तापमानाला लिक्विड ऊर्जा शोषून घेतंय आणि त्या लिक्विडचं रूपांतर केलं जात आहे गॅस स्टेट मध्ये विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर. त्याचं तापमान बदलत नाहीये, तापमान सेट आहे, उष्णता घेणं चालू आहे. आणि ही उष्णता कशासाठी वापरली जाते? लिक्विड स्टेट कन्वर्टेड इनटू गॅस स्टेट. इट इज कॉल्ड ॲज अ लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. कळलं तुम्हाला? मग ह्यावरूनच पुढची व्याख्या बनते स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. मग आता स्पेसिफिक शब्द आल्यानंतर काय होतं, आपण एक स्पेसिफिक युनिट मास घेतो. मग डेफिनेशन काय? हिअर इज ऑन युअर बोर्ड दॅट द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ लिक्विड. बघा शब्द काय ऍड झाला, फक्त युनिट मास ऑफ लिक्विड. Unit mass of liquid to convert into the gaseous phase is called specific latent heat of vaporization. याला म्हणतात बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा. ठीक आहे. मग हे आहे काय, तर हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ऍब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. तापमान स्थिर आहे, पण युनिट मास ऑफ लिक्विड गेट कन्व्हर्टेड इनटू गॅस. युनिट मास जे आहे म्हणजे आपण विशिष्ट जे मास घेतलेलं आहे ते कन्वर्ट होतं कशामध्ये, गॅसेस फेज मध्ये. लिक्विड कन्वर्टेड इनटू गॅसेस अँड दॅट हीट ऍब्सॉर्ब इज कॉल्ड ॲज अ काय, लॅटेंट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेगवेगळ्या सबस्टन्सची ही जी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे वेगवेगळं आहे. फॉर युअर मोर इन्फॉर्मेशन चार्ट इज देअर, व्हेरियस सबस्टन्सेस आर देअर आणि खूप साऱ्या सबस्टन्सचे तुम्हाला हे व्हॅल्यूज दिलेले आहे. बघा स्क्रीनवरती. Different substances have different melting points and boiling point. The values of melting points and boiling points and latent heat depends upon atmospheric pressure. बघा वेगवेगळ्या वस्तूंचे वितळनांक आणि उत्कलनांक बिंदू हे वेगवेगळे असतात. वस्तू परत्वे, पदार्थ परत्वे ते बदलत असतात आणि हे डिपेंड असतात कशावरती, तर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर वरती सुद्धा. ते कमी किंवा जास्त झाल्यास हे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट बदलतात. प्लीज सी द चार्ट. सबस्टन्स, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन सगळं दिलेलं आहे. सगळ्यात पहिले वॉटर, आईस. आईस 0 डिग्री सेल्सिअस हा त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे. बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री सेल्सिअस वॉटरचा. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किलो जूल पर केजी 333 किलो कॅलरी.
calorie per gram, that is 80 kilojoule per kg. Specific latent heat of vaporization is 2256 and calorie per gram is 540. Copper 1083, boiling point 2562. Specific latent heat of fusion kilojoule per kg 134 and calorie per gram it is 49. Specific latent heat of vaporization 5060 and calorie per gram it is 1212. इथिल अल्कोहोल मेल्टिंग पॉइंट बघा, इथिल अल्कोहोलचा जर बर्फ बनवायचा असेल तुम्हाला क्यूब तर तो -117 डिग्रीला बनेल. बॉइलिंग पॉइंट आहे इथिल अल्कोहोलचा 78 डिग्री. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे 104, कॅलरी पर ग्रॅम आहे 26. त्याच्यानंतर किलो जूल पर केजी हीट स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन हे आहे 8540 आणि कॅलरी पर ग्रॅम आहे 200. गोल्ड मेल्टिंग पॉइंट गोल्डचा 1063 डिग्री सेल्सिअस आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 2700 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन किलो जूल पर मोल ते आहे किलो जूल पर केजी ती आहे 144 आणि कॅलरी पर ग्रॅम आहे 15.3. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन आहे 1580 and कॅलरी पर ग्रॅम आहे तर 392. सिल्वर 962 मेल्टिंग पॉइंट आहे, 2162 हा बॉइलिंग पॉइंट आहे, 88.2 किलो जूल पर केजी ही आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि कॅलरी पर ग्रॅम आहे 25. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन व्हॅपोरायझेशन आहे 2330 आणि कॅलरी पर ग्रॅम आहे 564. लीड 327.5 डिग्री सेल्सिअस हा आहे मेल्टिंग पॉइंट, 1749 आहे बॉइलिंग पॉइंट, 26.2 हा आहे किलो जूल पर केजी स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, कॅलरी पर ग्रॅम आहे 5.9. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन आहे 859 आणि कॅलरी पर ग्रॅम मध्ये आहे 207. यूज युअर ब्रेन पॉवरचे दोन क्वेश्चन आहे, पटकन घेऊन टाकू. Is the concept of latent heat of applicable during the transformation of gaseous phase to the liquid and from liquid state to solid phase? The answer is yes. Where does the latent heat go during this transformation? It is given out or released into the surrounding. बघा, वेगवेगळ्या वस्तूंसाठी हे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन वेगवेगळे असतात. तसंच वस्तूंचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट पण वेगळे असतात. दिस इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द सबस्टन्स. कोणत्याही दोन वेगवेगळ्या वस्तूंचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट सारखे असू शकत नाही, ते वेगळे वेगळे असतात. तसंच त्यांचे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हॅपोरायझेशन सुद्धा वेगळे वेगळे असतात. हे आत्ताच आपण चार्ट वरून शिकलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये दोन प्रश्न आहे की आपण आता ट्रान्सफॉर्मेशन बघितलं सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस. आता जर रिव्हर्स होत असेल, गॅस टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस होत असेल तर हे लागू पडतं का लॅटेंट हीट? तर याचं उत्तर आहे हो. फक्त इथं ही जी एनर्जी आहे ही सप्लाइड नाही होत, तर ती काय होते एक्सट्रॅक्ट होते, म्हणजे ती बाहेर पडते. जेव्हा गॅस कन्वर्ट होतो लिक्विड मध्ये तेव्हा गॅसची जी ऊर्जा आहे अतिरिक्त ऊर्जा ती बाहेर सोडली जाते आणि ती सराउंडिंग मध्ये सोडून लिक्विड मध्ये कन्वर्ट होतं. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्ही पाणी घेतलं आणि ते फ्रीजर मध्ये ठेवलं काय होईल? ऑब्विसली वॉटर गेट कन्वर्टेड इनटू आईस. मग झालं काय? बॉन्डिंग फिक्स झालं, म्हणजे ही जी लिक्विड मध्ये एनर्जी होती ती बाहेर टाकण्यात आली सराउंडिंग मध्ये आणि काय झालं? आईस मध्ये कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. तर हे होतं यूज युअर ब्रेन पॉवर. तर आजच्या लेक्चरला इथं थांबूयात. फार इम्पॉर्टंट डेफिनेशन आजच्या लेक्चरला आपण घेतल्या, त्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्या लेक्चरला इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहोत रिजिलेशन, पुनरिमायन. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.